आता हे एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा, परंतु आता थेरोटिकल काही कन्सेप्ट अशा आहे की जेव्हा आपण म्हणतो ना की डेटा अनालिसिस आणि डेटा अनालिटिक्स ह्या गोष्टी जेव्हा आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काय प्रोजेक्टमध्ये करणार आहोत, त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला आहे ना की जो डेटा येतो सोर्सकडनं, तो सोर्सकडनं येणारा डेटा आपल्याला आता इथं हे एक्सेल टूल आहे म्हणून एक्सेलमध्ये आपण काम करतो, परंतु एक्सेलच्या ऐवजी आपण जेव्हा पॉवर बी आयमध्ये काम करू त्यावेळेस आपल्याला डेटा इम्पोर्ट करावा लागतो. तर इम्पोर्ट कसा करायचा आणि त्यानंतर ते पॉवर बी आयमध्ये आपण इम्पोर्ट करतो किंवा एक्सेलमध्ये पण आपण काही गोष्टी इम्पोर्ट करतो. त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या काय आहे, आज मी जसं सांगितलं इथं हे जे टेक्स्ट टू कॉलम्स अशा पद्धतीचा डेटा, हा डेटा आपण इम्पोर्ट करतो आणि मग हा इम्पोर्ट केल्यानंतर जी डेटा प्रोसेसिंग वगैरे होते, पूर्ण डेटा प्रोसेसिंग जी काय आहे किंवा डेटा प्रिपरेशन म्हणतो किंवा डेटा क्लिनिंग आणि नेक्स्ट स्टेप जी आहे, आता मला फक्त ह्या गोष्टी रिपीट करायच्या आहे, म्हणजे ज्या काय स्टेप्स आहे डेटा अनालिटिक्सच्या त्या रिपीट करायच्या आहे, जेणेकरून प्रत्येकाला त्या जो काही प्रोजेक्टचा एंड टू एंड किंवा डेटा अनालिटिक्सचा जो एंड टू एंड फ्लो आहे तो लक्षात यावा म्हणून. पहिली गोष्ट झाली डेटा कलेक्शन किंवा डेटा गॅदरिंग, ही जी पहिली गोष्ट झाली. मग यासाठी आपण सांगितलं होतं की तुम्हाला जिथं जिथं बिझनेस असेल तिथून आपल्याला डेटा हा जनरेट होत असतो आणि आपण तो डेटा जो आहे तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, वेगवेगळ्या फाईल्समध्ये तो डेटा येतो आणि किंवा तो स्ट्रक्चर्ड अनस्ट्रक्चर्ड पण असू शकतो, ऑर्गनाइज अनऑर्गनाइज पण असू शकतो. मग त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा असे हे जे काय क्लिनिंग वगैरे आहे त्या स्टेप्स करावं लागतात. क्लिनिंग झालं, प्रोसेसिंग झालं, ट्रान्सफॉर्मेशन वगैरे झाल्या, ह्या सर्व गोष्टी एक्सेलमध्ये पण होतात, ह्या सर्व गोष्टी पॉवर बी आयमध्ये पण होतात. आणि मग हे झाल्यानंतर म्हणजे आता एक्सेलमध्ये जर म्हटलं की आपण काय सर्व गोष्टी एक्सेलमध्येच करतो, म्हणजे एक्सेलचं क्लिनिंग म्हणा, डेटा म्हणजे प्रोसेसिंग वगैरे म्हणा, डेटा कॅल्क्युलेशन म्हणा वगैरे, हे जे आहे ते एक्सेलमध्येच करतो आणि त्याचं व्हिज्युअलायझेशन वगैरे पण एक्सेलमध्येच करतो. पॉवर बीआयचं कसं आहे ना, पॉवर बीआयचे 2-3 असे कंपोनंट वेगवेगळे, म्हणजे पॉवर बीआय मध्ये कसं असतं ना, की पॉवर बीआय मध्ये एक ते पॉवर क्वेरी एडिटर म्हणून एक टूल असतं. त्या पॉवर क्वेरी एडिटर मध्ये आपण डेटा कलेक्ट करतो, म्हणजे डेटा कनेक्ट करतो याच्यात जिथं जो डेटा सोर्स असेल त्याला, आणि त्यानंतर आपण त्याचे डेटा कनेक्ट केल्यानंतर आपल्या पॉवर बीआय मध्ये घेतल्यानंतर मग त्याच्यावरती क्लिनिंग वगैरे करतो. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असते पॉवर बीआय मध्ये डेटा मॉडेलिंग वगैरे. आणि डेटा मॉडेलिंगमध्ये आपण रिलेशनशिपनुसार आपण टेबल जॉइन वगैरे करतो. आणि शेवटी जी स्टेप असते तिथे जिथं की आपण व्हिज्युअलायझेशन्स वगैरे क्रिएट करतो, डॅशबोर्ड्स वगैरे क्रिएट करतो, ते एकत्र होतात पूर्ण. आणि पॉवर बी आय त्यामुळे ते जास्त इफेक्टिव्ह आहे पॉवर बी आय, म्हणजे किंवा इझी आहे टू लर्न ॲज वेल. आणि एक्सेलमध्ये तो फरक आहे, म्हणजे एक्सेलमध्ये काय आहे ना की आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या सहजासहजी करता येत नाही, कारण की काय ना तिथं काही लिमिटेशन्स आहे. एक्सेल पण भरपूर पॉवरफुल आहे, परंतु एक्सेल पेक्षाही पॉवर बी आय अजून पॉवरफुल आहे. आणि पॉवर बी आय पेक्षाही पायथॉन वगैरे जे आहे ते पायथॉनमध्ये अजून सोप्या होतात गोष्टी. फक्त कसं आहे ना, पायथॉनमध्ये थोडंसं प्रोग्रॅमिंग लागतं आणि त्या गोष्टी आपल्याला समजल्या तर म्हणजे आपण ते लवकर करू शकतो. तर त्यासाठी हा फ्लो लक्षात राहू द्या. डेटा कलेक्शन और डेटा गॅदरिंग, त्यानंतर डेटा क्लिनिंग, डेटा प्रोसेसिंग, डेटा ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर आपलं जे आहे डेटा मॉडेलिंग म्हणू शकतो आपण. जर डेटा अनालिटिक्सच्या पॉवर बी आयमध्ये जर केलं तर डेटा मॉडेलिंग वगैरे, डेटा व्हिज्युअलायझेशन, ही एक स्टेप्स आहे. आता ह्या स्टेप्समध्ये प्रत्येकाच्या जेव्हा काही आपण करतो तेव्हा युनिट टेस्टिंग एक हा प्रकार असतो. युनिट टेस्टिंगमध्ये काय असतं ना, की जे डेव्हलपर असतात किंवा आता तुम्ही डेटा अनालिस्ट म्हणून जेव्हा काम करशाल तेव्हा ॲज अ डेव्हलपर म्हणूनच काम करणार आहे. तुम्हाला काही असं काही तुम्हाला वेगळं म्हणणार नाही की तुम्ही डेटा अनालिस्ट आहे, पण तुम्ही इट्स अ काइंड ऑफ अ डेव्हलपर. आता डेव्हलपर म्हणजे कोण असतात? सॉफ्टवेअर डेव्हलपर वगैरे जसे असतात. प्रत्येकाच्या टेक्नॉलॉजी जशा असतात त्यामध्ये वेगवेगळे डेव्हलपर म्हणजे ॲक्च्युअल काम करणारे जे लोक आहेत ते असतात. डेटा अनालिस्टमध्ये पण तुम्हाला डेटावरती अनालिसिस करायचं असतं, म्हणजे यू आर जस्ट काइंड ऑफ अ डेव्हलपर, म्हणजे डेव्हलपर सारखेच तुम्ही काम करणार आहात. मग त्यात मग तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. डेटा अनालिसिस म्हणा, डेटा क्लिनिंग, डेटा ट्रान्सफॉर्मेशन, प्रोसेसिंग वगैरे, आणि त्यानंतर तुम्ही डेटा मॉडेलिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन्स वगैरे क्रिएट करणार. हे जे आहे एंड टू एंड फ्लोमध्ये लक्षात राहू द्या. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटलं की अजून काय काय काम असू शकतात,
तर जेव्हा ती युनिट टेस्टिंगची फेज असते ना, युनिट टेस्टिंगमध्ये जो डेव्हलपर म्हणजे जो काम करतो तोच युनिट टेस्ट पण करतो. युनिट टेस्ट म्हणजे काय असतं, की सपोज मी एखादा चार्ट क्रिएट केला. तर चार्ट ॲक्चुअली करेक्ट डेटा देतोय का नाही? जो सोर्समध्ये जसा डेटा आहे, त्याच टाईपचा डेटा रिफ्लेक्ट होतोय का चार्टमध्ये? ह्या टाईपचं टेस्टिंग आहे ते डेव्हलपर लोकं करतात. आणि हे झाल्यानंतर म्हणजे जे टेस्टिंग टीम असते, बऱ्याच वेळा टेस्टिंग टीम सेपरेट असते. जी तुमच्या कंपनीमध्ये असू शकते तुमच्याबरोबर काम करणारी किंवा एखाद्या दुसऱ्या कंपनीची पण असू शकते. म्हणजे काय होतं ना, की आता मी जसं काम करतो, की माझ्या प्रोजेक्टमध्ये ॲक्चुअली आमच्या कंपनीकडे पूर्ण काम नाहीये. तर मी सपोज डेव्हलपमेंट करतोय, तर माझ्या टेस्टिंगची टीम जी आहे ती TCS वाले आहे. अजून एक इंटिग्रेशनची टीम आहे ती Cognizant वाले आहे. असे वेगवेगळे असतात. म्हणजे जनरली जे मोठी कंपनी असतात ना, म्हणजे ज्या मोठे क्लायंट असतात, त्यांचे कसे असतात ना, त्यांचं जे आय-टीचा सपोर्ट आहे किंवा आय-टीचा डेव्हलपमेंटचं जे प्रोजेक्ट्स आहेत, ते एकाच कंपनीला ते देत नाही. म्हणजे त्यांचं असं असतं की एकाकडेच सर्व गोष्टी द्यायच्या नाही. अ, जेणेकरून त्यांना अशी डिपेंडन्सी ठेवायची नसते एकाच कंपनीवर. त्यामुळे ते काय करतात, काही काम एका कंपनीला, दुसरं काम दुसऱ्या कंपनीला, टेस्टिंगचं काम तिसऱ्या कंपनीला असं करतात. आणि हे जनरली बऱ्याच सगळ्याच कंपन्यांमध्ये तसंच आहे. त्यामुळं आपल्याला जे कोलॅबोरेशन म्हणतो ना आपल्याला, टीम कोलॅबोरेशन खूप गरजेचं असतं. आपण जे काम करतोय ते आपल्याला बऱ्याच वेळा दुसऱ्या दुसऱ्या टीमवर डिपेंडंट राहावं लागतं. काही डेटा येत असेल आपल्याला, डेटा अनालिसिस असतं किंवा डेटा इंटिग्रेशन असतं किंवा टेस्टिंग असते. अशा बऱ्याच वेळा आपल्याला दुसऱ्या टीमबरोबर पण इंटरॅक्ट करायचं असतं. मग त्यावेळेस आपण हे जे आहे टीम कोलॅबोरेशन आपलं कम्युनिकेशन पण व्यवस्थित डेव्हलप करत चालायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही असर्टिव्ह कम्युनिकेशन कसं करू शकतात, पॉझिटिव्ह कम्युनिकेशन कसं करू शकतात, तेवढं बघायचं आहे. कारण की काय होतं ना, की बऱ्याच वेळा ज्या कॉर्पोरेटमध्ये काम करताना तुम्हाला तुमच्या पॉइंटला हां म्हणणारे किंवा ॲग्री म्हणणारे होणारे लोकं भेटतीलच असं काही नाही. तिथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट जाणारे लोकं भेटणारच आहे. मग दरवेळेस आपण आर्ग्युमेंट करणं योग्य नसतं. त्यावेळेस आपल्याला मग थोडंफार ज्या काही प्रॉपर किंवा राइट डायरेक्शन आहे, त्या राइट डायरेक्शनने कम्युनिकेशन करायचं आहे. आणि बऱ्याच वेळा आता मी पण जेव्हा एवढे 10-15 वर्ष जे काम केलंय, त्याच्यात बऱ्याच वेळा मला वेगवेगळ्या टीमच्या लोकांशी इंटरॅक्ट करावं लागतं आणि बऱ्याच वेळा कधी-कधी असं होतं, की आपण काम करतोय बरोबर, पण समोरचा करत नाही व्यवस्थित किंवा आपल्याला जे एक्स्पेक्टेड असतं ते समोरच्याकडून तेच येत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतात ना, की आपल्याला राइट चॅनल्स किंवा राइट कम्युनिकेशन चॅनल यूज करून आपल्याला आपलं काम करून घ्यायचं असतं. मग त्यावेळेस आपण आता मी काही लोकं बघितलेले, की काही त्यांचं कोणाशी काही वाद झाला एखाद्या गोष्टीवरून, तर लगेच इमिडिएटली ईमेल टाकून देतात मॅनेजर लोकांना वगैरे किंवा काहीतरी. शक्यतो अशा गोष्टीमध्ये जेव्हा आपल्याला असं काही वाटतं, की कुठेतरी कॉन्फ्लिक्ट होतंय आपलं किंवा काहीतरी आपलं डेटा कोणाशी काहीतरी आपल्याला कामाच्या रिलेटेड कॉन्फ्लिक्ट होतंय, त्यावेळेस शक्यतो लक्षात ठेवायचं, की इमिडिएटली कोणाला काही रिटर्नमध्ये मेल लिहायचा नाही. म्हणजे आपल्याला असतो ना, की थोडंसं असं वाटलं, की मला नाही पटलं ह्या गोष्टी, मला लगेच तर इमिडिएटली काही करायचं नाही. जे काय आहे थोडं शांत होऊन थोडा वेळ दिल्यानंतर मग काही जे काही ॲक्शन घ्यायची ती करायची असतात. तर हे सांगण्याचा उद्देश असा आहे, की डेटा अॅनलिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही काम करशाल, तेव्हा तुम्हाला डेटाची टीम जी असेल, डेटा कलेक्शन वगैरेवाले किंवा फ्रंट एंड जे असतात बिझनेस अॅनलिस्ट वगैरे त्यांच्याशी काम करावं लागणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित इंटरॅक्शन, तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित पाहिजे. रिटन कम्युनिकेशन आणि व्हर्बल कम्युनिकेशन व्यवस्थित पाहिजे. आणि अ, ते गरजेचं काय आहे, कारण की जर तुम्ही ते व्यवस्थित असलं तुमचं कम्युनिकेशन, तुम्हाला जे एक्स्पेक्टेड आहे, जे काम आहे, ते तुम्ही जर व्यवस्थित बोलू शकले, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. अदरवाईज काय होईल ना, की आपल्याला कामाचं जे काम करून घ्यायचंय, ते व्यवस्थित जर बोलता नाही आलं, कन्व्हिन्स करता नाही आलं, तर मग आपलं काम वेळेवर होत नाही. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी पण शिकणं गरजेचं आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम धिस टेक्निकल स्किल्स, आता टेक्निकल स्किल तुम्हाला सांगितलेलं आहे म्हटलं, टेक्निकल स्किल बरेचसे लोकं लवकर शिकू शकतात. परंतु ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, कम्युनिकेशन स्किल म्हणा, कन्व्हिन्सिंग पॉवर, आता हे 2-3 आता याचे लोकं बाहेर भरपूर कोर्सेस पण घेतात, की असर्टिव्ह कम्युनिकेशन, कन्व्हिन्सिंग कम्युनिकेशन किंवा कन्व्हिन्सिंग पॉवर याचे कोर्सेस घेतात बाहेर लोकं. तर माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही असे काही कोर्सेस करू नका, परंतु तुम्ही ॲट लीस्ट Googleवरती सर्च करा
किंवा याचे राईट लोक जे आहेत त्यांना विचारा की काय कसं हे कम्युनिकेशन वगैरे हे इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने हे थोडे पॉइंट्स होते ते मला सांगायचे होते. बाकी काही नाही. फक्त तुम्हाला हा प्रोजेक्ट फ्लो लक्षात राहू द्या. अ, म्हणजे आपण जे काही शिकत आहेत, ते पूर्ण आपण ह्या एंड टू एंड फ्लोच्या अराउंडच शिकणार आहोत. आणि जेव्हा आपण पॉवर बीआय पण शिकणार आहोत ना, त्यावेळेस पण पॉवर बीआयचा एक वर्क फ्लो आहे. तो पण आहे. आणि आत्ता एक साधारण आपण उद्याचा दिवस झाल्यानंतर सोमवारपासून एस-क्यू-एल चालू करूया. एक एस-क्यू-एल आपण 8 दिवसात संपवूया. एस-क्यू-एलमध्ये एस-क्यू-एल स्टार्ट केल्यानंतर हां, म्हणजे ते स्टार्ट करणार आहे सोमवारी. परंतु त्याच्या अगोदर माझं असं म्हणणं आहे, की माझी जी एस-क्यू-एलची प्लेलिस्ट आहे ना YouTubeवरती, ती एकदा गो थ्रू करा. त्याच्यात तुम्हाला मी एम-एस सिक्वल सर्व्हर जे आहे, ते कसं डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं, तेवढं तरी तुम्ही करून ठेवा. कारण मी त्या स्टेप्स परत घेणार आहेत. फक्त कसं होईल ना, की ऑन द कॉल त्याच्यात वेळ जाण्यापेक्षा तुम्ही जर त्या ऑलरेडी केल्या, मी त्याची लिंक परत देतो आज ग्रुपमध्ये. तेवढं सेटअप करून घ्या तुमच्या सिस्टमवरती आहे ना. कारण आपण ज्या प्रॅक्टिस करणार आहोत त्या प्रॅक्टिस आपण रोजच्या रोज काही ना काही प्रॅक्टिस करणार आहोत त्या एस-क्यू-एल सर्व्हरमध्ये. म्हणजे असं नाही की मी फक्त दाखवतोय आणि तुम्ही फक्त ऐकताय असं नाही. जर मी करून असं करणार आहे की मी काही क्वेरी लिहिली तर ते तुम्ही लगेच ती तुमच्या सिस्टममध्ये ट्राय करायची आणि त्यानंतर ती एक्झिक्यूट करायचं वगैरे प्रयत्न करायचा त्याच वेळेस. म्हणजे जर काही प्रॉब्लेम आले तर मग तिथे तिथे सॉल्व्ह करता येईल. तर आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन्स पण घरी दिले जातील, काही क्वेरी वगैरे लिहिण्यासाठी. ते तुम्ही करायचे आहे त्या दिवशी. तर सांगण्याचा पॉइंट असा होता, की तुम्ही फक्त तेवढं एस-क्यू-एल सर्व्हर आहे ना, ते डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्या तुमच्या सिस्टमवरती. जेणेकरून आपलं एस-क्यू-एल चालू होईल आणि मग त्याच्यात एस-क्यू-एलमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आहे त्या करणार आहोत. एस-क्यू-एलमध्ये अजून तुम्हाला डेटाबेसच्या कन्सेप्ट्स वगैरे काय असतात, त्याचे मी तुम्हाला थोडेसे व्हिडिओज किंवा डॉक्युमेंट्स वगैरे पाठवतो, की जिथं व्हॉट इज आर-डी-बी-एम-एस, व्हॉट इज डी-बी-एम-एस, व्हॉट इज प्रायमरी की, व्हॉट इज फॉरेन की, असे काही कन्सेप्ट्स आहे, रिलेशनल कन्स्ट्रक्ट काय वगैरे, या गोष्टी आहे त्या थोड्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःहून थोडा अभ्यास करा अगोदर आणि त्यानंतर मग मी जे शिकवतोय त्याच्यात तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होणारच आहे म्हणजे. आणि अजून गोष्टी लवकर क्लिअर होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आहे आजचं. काही प्रश्न आहे का तुम्हाला याच्यात आता?